हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 29 मेचा लग्नानंतर होईल याचा प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. जीवा रडायला येतं जीवाला. तेव्हा नंदिनी बोलते, काय झालं जीवा? तेव्हा जीवा बोलतो, मला तुझी प्रत्येक गोष्ट समजते, प्रत्येक गोष्टीची काळजी वाटते. मी चिडत असतो, भांडत असतो तुझ्यासोबत, पण तू केलेली प्रत्येक गोष्ट नोटीस करत असतो. काल तू माझ्यासाठी अक्रोड घातलेली स्मूदी बनवलीस, मला नाही आवडली. मी सगळ्यांसमोर त्या स्मूदीबद्दल तुला बोललो, स्मूदीला नावं ठेवली, तुझ्यावर चिरलो, ओरडलो. आपण नंतर घरी येऊन बघितलं तर तू माझ्यासाठी बिना अक्रोड घातलेली स्मूदी बनवून ठेवली होती. चूक माझी असतानाही तू आरशावर सॉरी लिहून ठेवलं होतंस. मला खरं तर सॉरी म्हणायचं होतं तुला, त्यासाठीच मी तुला मेसेज करणार होतो, पण नंतर मीच विचार केला की मेसेजवरती आपला टोन समोरच्याला कळत नाही. नंदिनी घरी आले की मी तिला सर्वांसमोर सॉरी म्हणेन. काल तू फोटो पाठवले होतेस कोलेज करण्यासाठी, तेव्हासुद्धा मी चिडलो तुझ्यावर. मी विचित्र वागायला लागलो, कसा वागायला लागलो मलासुद्धा नाही आवडते अगं हे. मला नाही आवडते अगं हा जीवा. कधी कधी असं वाटतं ना स्वतःच्या 2 मुस्कळात ठेवून घ्यावा. तेव्हा नंदिनी बोलते जीवा. तेव्हा जीवा रडायला लागतो, खरंच सॉरी. काल अख्खा दिवस तुला माझ्यापासून मनस्ताप झाला आहे माझ्यामुळे, रादर अख्खा महिना. काल जर तुला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. तेव्हा नंदिनी बोलते, जीवा प्लीज डोंट वरी. तुम्हीच वाचवलात ना मला, आणि तुम्ही माझी किती काळजी घेत आहेत. कपड्यांच्या घड्यासुद्धा करू देत नाही, त्यामुळे तर मी आणखीच ठीक आहे. पण खरंच माझा विचार करून इतके घाबरला होतात तुम्ही? तेव्हा जीवा बोलतो, खरंच खूप घाबरलो होतो मी. मला ना कळत नव्हतं काय करायचं ते. इनफॅक्ट गाडीवरून घरी आणतानासुद्धा मी सतत तुला मांडीवर घेऊन जागं करण्याचा प्रयत्न करत होतो. तुला गालावर मारत होतो, तुला सतत उठ उठ म्हणत होतं. दादाला पण म्हणत होतं, दादा प्लीज गाडी पळव पटकन. नंदिनीला शुद्ध येत नाही. आपण घरी डॉक्टरांना बोलवलं आहे, लवकर डॉक्टरांकडे पोहोचूया. इथे आल्यावर सुद्धा मी रात्रभर तुझ्या उशाशी बसून होतो. झोपेत ना तुझ्याकडून ते घड्याळाचं बटन दाबलं गेलं, आवाज होऊ नये म्हणून ते बटन मी प्रेस बंद केलं. तेव्हा हे सगळं तिला सांगत असतो आणि नंदिनी त्याच्याकडे बघत असते, स्माईल करत असते. तेव्हा जीवा बोलतो, मी हे सगळं करतो, हे सगळं करताना तुला हसताना नॉर्मल बघताना मला किती बरं वाटते, तुला काय सांगू. तेव्हा नंदिनी बोलते, आता मी एक विचारू? तेव्हा जीवा बोलतो, विचार ना. म्हणजे तुमच्याकडून आपल्या नवरा बायकोचं नातं आहे हे तुम्ही अजून मान्य केलेलं नाही आहे, बरोबर ना? तेव्हा जीवा तिकडे तोंड करून घेतो. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही शांत आहात, ठीक आहे, म्हणजे माझंच बरोबर आहे. आणखी एक विचारू? जेव्हा परत मान डोलावून हो म्हणतो. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही मला अजूनही तुमची मैत्री मानत नाही, बरोबर ना? तेव्हा जेव्हा बोलायला लागतो, हे बघ. तेव्हा नंदिनी बोलते, प्लीज एक्सप्लेनेशन देऊ नका, हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या फक्त. तेव्हा नंदिनी बोलते, तुम्ही आताही शांत आहात. जर तुम्ही मला तुमची बायको मानत नाही, मैत्रीणही मानत नाही, मग काल मला काहीतरी झालं असतं या भीतीने तुम्ही घाबरला होतात. मग कुठल्या नात्याने घाबरला होतात? इकडे डोरबेल वाजते. तेव्हा मिथून दरवाजा उघडायला जातो. तेव्हा दरवाजा उघडतो तो पोलीस तिथे असतात. ते सगळे दरवाजा उघडून घाबरतात. तेव्हा पोलीस बोलतात की देशमुख इथेच राहतात का? तेव्हा मिथून बोलतो, हो. मानिनीही घाबरून पटकन किचनमधून बाहेर येते. इकडे पार्थ वसूला बोलतो की त्या कंपनीच्या नवीन पॉलिसी रिन्यू करायच्या होत्या, त्यासाठी तुझ्या सह्या घ्यायला आलो आहे. तेव्हा वसू बघत असते. तेव्हा पार्थ बोलतो, अशी काय बघते? तेव्हा वसू बोलते की नाही रे, मी बघत होते की माझा बाच्चा किती हुशार आहे, गुड लुकिंग आहे, ते पाहत होते. तेव्हा वसू बोलते, खरं सांगू का पार्थ, तुझ्या हातामध्ये आपल्या कंपनीचं फ्युचर एकदम सिक्युअर आहे. दे पेपर्स दे, मी सह्या करते. तेव्हा वसू सह्या करत असते. तेव्हा पार्थ बोलतो, आत्या कशावरती सह्या करतेस ते वाच तरी. तेव्हा वसू बोलते, वाचू? तेव्हा वसू बोलते, आणि ते मी कधीही करणार नाही हं. तेव्हा पार्थ बोलतो, आत्या तू आमच्याबरोबर होती म्हणून आम्हाला ही कंपनी एवढ्या पुढे नेता आली. तेव्हा वसू बोलते, आणि मी तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही, प्रॉमिस. वसू आणि पार्थ बोलत असतात. तेवढ्या तिथे मिथून येतो आणि बोलतो, वसू ताई, इथे दीपकचा काहीतरी मॅटर झाला आहे, पोलीस आली आहेत खाली. तेव्हा पार्थ पण बोलतो, चल. वसून ते पार्थ आणि मिथून पुढे गेल्यावर वसू बोलते, त्या दीपकने काही पराक्रम तर नाही करून ठेवला ना त्या पोलिसांमध्ये, यात मी तर अडकणार नाही ना? आणि मानिनी पोलिसांना सांगत असते, सर प्लीज ऐका, यात त्यांची काहीही चुकी नाही आहे. तेव्हा पोलीस बोलतात, चूक कोणाची आहे हे आम्ही त्यांनाच विचारू. कुठे पार्थ आणि जीवा? तेव्हा जीवा तिथे येतो, पळून जायला आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे सर. तेव्हा पोलीस बोलतात, कोण आपण? तेव्हा मानिनी बोलते, हा जीवा देशमुख, माझा मधला मुलगा. तेव्हा पोलीस बोलतात, तू जीवा आहेस तर? आणि पार्थ कोण? तेव्हा पार्थ तिथे येतो आणि बोलतो, मी आहे पार्थ, त्याचा मोठा भाऊ. तेव्हा पोलीस बोलतात, मस्त आहे, छोटा मोठा दोघांनी मिळून मोठा पराक्रम गाजवला आहे. पोलीस बोलतात, म्हात्रे ताब्यात घ्या यांना. तेव्हा मानिनी बोलते, अहो सर तुम्ही ऐका तरी. तेव्हा पार्थ बोलतो, आई शांत हो. तेव्हा पार्थ बोलतो, मिथून काका शांत बसा. तेव्हा पोलिसांना विचारतो, काय केले आम्ही, कशासाठी अटक करतायत आम्हाला?
तेव्हा पोलीस बोलतात मिस्टर दीपक यांना मारहाणीच्या गुन्ह्याखाली अटक करतोय आम्ही तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो मिस्टर दीपक आणि त्याला मारहाण केली याच्या गुन्ह्यासाठी गुन्हा. तेव्हा जीवा बोलतो जी गोष्ट आम्ही केली त्यासाठी आमचं कौतुक झालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला अटक करताय. गुन्हेगारांना मोकाट सोडून निर्दोषांना अटक करायला सांगतो का तुमचा कायदा. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की माझ्यावर आवाज चढून बोलू नका मिस्टर जीवा देशमुख, नाही तर इथून फरफटत घेऊन जाईल तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो हे बघ. तेव्हा मानिनी बोलते जीवा शांत बस. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की मी ड्युटीवर आहे याचं भान ठेवून बोला माझ्याशी. तेव्हा पार्थ बोलतो जीवा शांत हो. तेव्हा खरंय आम्ही दीपकला मारलं. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात का मारलं. तेव्हा पार्थ बोलतो का मारलं त्याचं कारणही तेच आहे. तेव्हा जीवा बोलतो अरे दादा तू यांना का एक्सप्लेनेशन देतोय, हे आपल्याला अटक करायला आलेत याचा अर्थ दीपकने स्वतःच्या तोंडाने कबूल केलंच असेल ना की त्याने काय गुन्हा केलाय तो. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात हो त्याने सांगितलं ना की तुम्ही पर्सनल गुन्हा काढण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला, त्याला मारलं. तेव्हा जीवा बोलतो हो. तेव्हा जीवा बोलतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवलात तुम्ही. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की हो कारण की मी त्याच्यावरचे घाव आणि जखमा बघितल्या आहेत, त्याचा जीव जाईल इतकं मारले. अरे तुम्ही शिकलेली वेल एज्युकेटेड मुलं आहेत ना, इतकं मारतात कोणी. तेव्हा जीवा बोलतो हो मी मारतो. माझ्या जवळच्या माणसांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी त्याची हीच हालत करतो. तेव्हा जीवा बोलतो तरी त्याचं नशीब चांगलं आहे म्हणून मी त्याला जिवंत सोडलंय, पण त्याने जो काही गुन्हा केला आणि त्याच्यासाठी मी त्याचे तुकडे. तेव्हा पार्थ बोलतो हे जीवा शांत. तेव्हा जीवा शांत बसतो आणि बोलतो की त्या दीपकने खुन्नस काढण्याचं स्टेटमेंट दिलं ना तुम्हाला, आता माझं स्टेटमेंट घ्या. दीपकने काल माझ्या बायकोवर हल्ला केला. तेव्हा काव्य बघतच असते. तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि माझ्या बायकोवर हात लावणाऱ्याचे हेच हाल होतील. काव्य बघतच असते. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात कोण आहे तुमची बायको. तेव्हा जीवा बोलतो नंदिनी जीवा देशमुख. तेव्हा जीवा बोलतो या घरची सून आणि माझी बायको. काव्य बघत असते. मानिनी स्माईल करते. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात म्हणजे दीपकने तुमच्या बायकोवर नंदिनीवर हल्ला केला म्हणून. तेव्हा जीवा बोलतो हो. तेव्हा जीवा बोलतो म्हणून त्याला आम्ही फोडून काढलाय. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात आम्ही करेक्ट, म्हणजे तुम्ही दोघांनी मारलं त्याला. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात हो ना मिस्टर पार्थ देशमुख. तेव्हा पार्थ बोलतो हो. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात मिस्टर पार्थ देशमुख हल्ला तर नंदिनीवर म्हणजे जीवाच्या बायकोवर झाला, मग तुम्ही का मारायला गेलात त्याला, कुठल्या नात्याने मारलं त्याला. तेव्हा पार्थ बोलतो देशमुखांची सून या नात्याने, आमच्या घरची मेंबर या नात्याने, माझ्या लहान भावाची बायको या नात्याने, म्हणून मारले त्या दीपकला. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात म्हणजे नंदिनी तुमची भाऊजाई. तेव्हा पार्थ बोलतो हो आणि मी त्यांचा दीर. तेव्हा पार्थ बोलतो फक्त दीर या नात्याने नाही त्याने काव्यावर पण हल्ला केलाय. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात आता ही काव्या कोण. तेव्हा पार्थ बोलतो या आहेत काव्या. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात त्या कोण लागतात तुमच्या मिस्टर देशमुख. तेव्हा पार्थ बोलतो काव्या बायको आहे माझी. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात म्हणजे काल त्या दीपकने यांच्या बायकोवर हल्ला केला आणि त्याआधी तुमच्या बायकोवर हल्ला केला. तेव्हा पार्थ बोलतो बरोबर. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात मग कंप्लेंट का नाही केली, पोलीस सुट्टीवर गेले होते का. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात कायदा हातात घेण्याचं काम काय. तेव्हा ते जीवाला बोलतात बोला अँग्री यंग मॅन, उत्तर द्या. तेव्हा जीवा बोलतो देतो ना. तेव्हा जीवा बोलतो मला सांगा इन्स्पेक्टर तुमचं लग्न झालंय का. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की आता हा काय प्रश्न आहे. तेव्हा जीवा बोलतो सरळ साधा सोपा प्रश्न आहे, लग्न झालंय की नाही. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात हो झालंय. तेव्हा जीवा बोलतो ओके ग्रेट. तेव्हा जीवा बोलतो जस्ट इमॅजिन काल जे काही माझ्या बायकोसोबत झालं, त्या दीपकने तिला किडनॅप केलं, तिला बांधून ठेवलं, तिला टॉर्चर केलं, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, हे सगळं त्याने तुमच्या बायकोसोबत केलं असतं तर काय केलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर चिडून बोलतात मिस्टर जीवा देशमुख हात उचलणार. तेवढ्यात पार्थ ओरडतो एक मिनिट. तेव्हा पार्थ बोलतो माझ्या भावावर हात उचलायचा नाही. तेव्हा इन्स्पेक्टर हातातली काठी फेकतात. तेव्हा जीवा ती लाठी उचलतो आणि बोलतो काय झालं इन्स्पेक्टर, राग आला. तेव्हा जीवा बोलतो अहो आपल्या बायकोवर आल्यावर राग येतोच, काव्य बघतच असते. तेव्हा जीवा बोलतो की फक्त तुमच्याकडे वर्दी म्हणून तुम्ही कायद्याने गेला असता आणि माझ्याकडे ती नाही आहे म्हणून मी माझ्या पद्धतीने गेलो, पण माझ्या बायकोला हात लावणाऱ्याचे हात तोडून टाकण्याची धमक आहे माझ्याकडे. काव्या बघत असते म्हणून फोडून काढले मी त्याला आणि नंदिनी फक्त माझी बायको नाहीये, माझा अभिमान आहे. तेव्हा जीवा बोलतो आणि मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय. जगातल्या कुठल्याही नवऱ्याने आपल्या बायकोवर ही वेळ आल्यावर हेच केलं असतं. तेव्हा जेव्हा इन्स्पेक्टरची काठी देतात तेव्हा ते घेऊन बोलतात की त्या दीपकने तुमच्या बायकोवर जीव घेणं हल्ला केला याचा पुरावा काय. तेव्हा जीवा बोलतो पुरावा आहे ना मी दाखवतो. हे बघा नंदिनीने स्कॉलरशिपसाठी काही मुलांचे फोटो क्लिक केले होते, ते फोटो तिने मला पाठवले. हे फोटोज बघत असताना हा फोटो झूम करून मी जेव्हा पाहिला तेव्हा खिडकीतून चोरून बघत असलेला दीपक दिसतो. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की फोटोमध्ये तो उभा आहे म्हणजे त्याने तुमच्या बायकोवर जीव घेणं हल्ला केला हे सिद्ध होत नाही. तेव्हा पार्थ बोलतो मी हे साक्षीदार की दीपकने स्वतःच्या हाताने नंदिनीला गळफास लावला होता. नंदिनीला वाचवायला जेव्हा आम्ही आनंद निवासला गेलो होतो तेव्हा आम्ही दार तोडून त्यांना वाचवलं.
दाखवलं. आम्ही दोघं त्यांना घरी घेऊन आलोय, मी आहे साक्षीदार. इन्स्पेक्टर बोलतात का हो, तुमच्या विरोधात सुद्धा फिर्याद दिली गेलेली आहे, त्यामुळे तुमची साक्षी ग्राह्य धरली जाणार नाही. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, मला सांगा, नंदिनीला जेव्हा फासावर लटकवलं गेलं ते बघायला कोणी होतं का? म्हणजे आनंद निवासमधला स्टाफ वगैरे दुसरं कोणी? तेव्हा जेव्हा बोलतो नाही, तेव्हा आनंद निवासमध्ये कोणीच नव्हतं, सगळे नाटकाला गेले होते. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, अहो मग CCTV असेल ना, इतकी मोठी संस्था असल्यावर तर CCTV असायलाच पाहिजे. तेव्हा जीवा बोलतो आहे ना, CCTV आहे. तेव्हा पार्थ बोलतो पण पुरावा नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो की आनंद निवासमध्ये नंदिनीला जेव्हा वाचवायला गेलो मी, तेव्हा CCTVवर कोणीतरी स्प्रे मारला होता. हा दीपकनेच काळा स्प्रे मारलेला असणार आहे, कारण तो पकडला जाऊ नये. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की मस्त स्टोरी आहे, सगळं अगदी कसं तुमच्या मनाप्रमाणेच घडतंय. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात, अहो असं असतं का? गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काही ना काही ठसा मागे सोडतोच. नाही, ते ठसा आहे ना पुरावा, कशाचा काहीच पुरावा नाही आहे. त्यामुळे मला तुम्हाला दोघांना अटक करावीच लागेल. ताब्यात घ्या रे यांना. तेवढ्यात नंदिनी येते आणि बोलते थांबा. तेव्हा जीवा पटकन नंदिनीकडे पळत जातो आणि बोलतो, नंदिनी सावकाश सावकाश, आणि तिला हळूच पायऱ्यांवरनं उतरून घेऊन येतो. हे पण काव्या एकदम आश्चर्यचकित होऊन बघत असते. तेव्हा ते इन्स्पेक्टर बोलतात, अहो मोहिते मॅडम तुम्ही? नमस्कार. अहो म्हात्रे यांना ओळखलं का? ह्युमन ट्रॅफिकमधल्या 18 मुलींना सोडवायला जी मदत केली ना, ते ह्याच त्या मोहिते मॅडम. तेव्हा नंदिनी बोलते, कसं आहेत भालेराव साहेब? तेव्हा ते बोलतात, मी मस्त आहे, तुम्ही ते? तेव्हा नंदिनी बोलते, अहो सर हे माझंच घर आहे आणि ही सगळी माझी माणसं आहेत. तुम्ही ज्यांना अटक करायला आला आहात ते माझे मिस्टर आहेत, जीवा विक्रम देशमुख. त्यांची बायको आहे मी. हे पार्थ देशमुख धीर आहेत माझे. सर तुम्ही कायमच मला मोहिते मॅडम म्हणून भेटलात, पण यांची नंदिनी देशमुख मीच आहे. तेव्हा जीवालाही प्राऊड फील होतं, नंदिनीलाही छान वाटतं, पण काव्याला मात्र मनात काहीतरी सळत असतं आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.